तू कोणाला शिव्या देत आली इकडं? ओ भाऊ तुमचं भजन कीर्तन तिकडं मंदिरात नेऊन घाला ते. आमचं भजन कीर्तन मंदिरात नेऊन घालाय का? तुला नेमकं झालं तरी काय? अहो महानवरा मला घरात मारायला लागला. मी लोकांना म्हणते धावा धावा वाचवा वाचवा. या भजन कीर्तनाला लोकांना आवाज बी नाही ना. म्हणजे नेमकं तुला म्हणायचं काय बाई? भाऊ मी या संसारालाच लई कटाळले. म्हातारपणी मी म्हणते ना नग 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 नगच मला. अगं पण काय ना नवरा नको ग बाई मला नाना नको ग बाई. नवरा नको ग बाई मला नाना नको ग बाई. नवरा नको ग बाई नाना नको ग बाई. नवरा नको ग बाई नाना नको ग बाई. या वयात नवरा नको म्हणायला तुला झालं तरी काय? आता ह्या वयात नवरा नको म्हणायला मी येडी का खोडी? कारण आहे ना भाऊ. रडू नको बाई. तोंडाला सांग, तोंडाला सांग. कोण्या तोंडाला सांगू भाऊ तुम्हाला? बाई तुला किती तोंड आहे? एकच. मग त्याच तोंडाला सांग ना बाई. दुसऱ्या तोंडाला सांगशील तर मला बी कळायचं नाही, ह्या लोकांना बी कळायचं नाही. फाटकेच लुगडी तुटकीच चोळी. फाटकेच लुगडी तुटकीच चोळी. काय खोटं बोलायली बाई. नवकरच लुगडं अंगावर दिसायला लागलं. मला फाटकच लुगडं तुटकी चोळी. हो जरा चापून चौकून नेसले म्हणून नादर दिसतं. माझं तुम्ही इचकून दाखवू का? काय बाई? अहो चोळी नाही म्हणून नवऱ्याचं शर्ट घालून आले इथून लोक. अहो बाई फाटका असावं पण ते नेटका असावं. त्याला शिवावं, धुवावं, नंतर लिहावं. मला सांगायला लागला शहाणा. याला म्हणते मागून आला भीत पाडून गेला. आता मी काय तशी शिवण्याजोगी नाही का धुण्याजोगी नाही का लिहिण्याजोगी नाही. आणि मग मी धरलं कुठं? त्याला शिवाय दोरा नाही. मला दाना नको ग बाई. नवरा नको ग बाई. मला दाना नको ग बाई. नवरा नको ग बाई. दाना नको ग बाई. नवरा नको ग बाई. दाना नको ग बाई. बाई ईदभर लुगड्यासाठी नवरा सोडती का तू? ईद भर लुगड्यासाठी हात भर नवरा सोडायला मी येडी नाही. त्याला अजून बी कार नाही. काय कारण आहे बरं? कळल्याची भाकर आंबाड्याची भाजी. ओ कळल्याची भाकर आंबाड्याची भाजी. वाह वाह काय गोड लागती, काय खमक लागती. कैल्याची भाकर, आंबाड्याची भाजी. अहो नुसतं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतंय. नुसतं नाव घेतलं तोंडाला पाणी सुटतं. एक दिवस खाल्ली तर गोड लागते. अशी रोज रोज खाऊ पाहिजे पडत कसा आकडा उठत ते. अहो तसं नाही बाई. मग कसं आहे? असा वर ठेवायचा तवा, कवा खाली जाळ लागेल तवा. मग आणि मग त्याच्यावर तेल टाकायचं, भाजी टाकायची आणि मग खाली वरी खाली वरी खाली वरी. काय झालं बाई? लय खालीवर केला भाजी करपून जाईल ती. आता अशी भाजी करायची म्हणतो मी. आणि तशी भाजी करायला माझ्या हाताला चिकन गुन्हा झाला बाई. आणि मग ते धरलं कुठं? त्यावर त्याला चिधारच नाही. मला दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई. मला दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई. दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई. दादा नको ग बाई. बाई नुसतं खाण्यासाठी लेण्यासाठी एवढं चांगला नवरा सोडती बाई. नुसतं खाण्यासाठी लिहिण्यासाठी नवरा सोडायला मी येडी नाही. मग? त्याला अजून बी कार नाही. काय कारण आहे बरं बाई? मोडकीची घर तुटकीची छप्पर. मोडकीची घर तुटकीची छप्पर. अहो बाई याच्यासाठी पेपर वाचावा, बातम्या ऐकाव्या की आपल्या राज्यानं महाराष्ट्र शासनानं काय सांगितले की येत्या काही वर्षामध्ये बेघरांना घर मिळेल. झोपडपट्टी योजना, इंदिरा आवास योजना, तुला काय झालं ही बाई? योजना ती योजना असंच आमच्या गावातला तो गरम सेवक म्हणला होता. हो गरम सेवक. अहो बाई त्याला गरम सेवक नाही म्हणत, मग? त्याला ग्राम सेवक म्हणतात. हो त्याचं ऐकूनच गेलते. कुठं? त्या पंचायत समितीत गेलते लगी. अहो माय त्याला पंचायत समिती नाही म्हणत, मग? त्याला पंचायत समिती म्हणतात. हो तिथंच गेलते. तर काय म्हणला तो आधी? ऑफिसर म्हणला की बाई तुझं नाव दलिंदर रेषेखाली नाही. अहो बाई तुम्हाला तो ऑफिसर दलिंदर कशाला म्हणील? मग? कारण या सगळ्या योजना तुमच्यासाठीच असतात ना. आमच्यासाठीच. हो. कसं काय बरं द्या? कारण तुम्ही बीपीएल आहात ना बाई. हो जरा तोंड सांभाळून बोला. मी नाही पेत महानवरा पेतो. हो बाई मी तुम्हाला पिण्याबद्दल नाही हो बोलत. ना तुम्ही तर म्हणे ना बाई तू बीपीएल म्हणून. अहो बीपीएल म्हणजे आता म्हणजे तुम्ही एसटी मध्ये येत आहे. नाही भाऊ आम्ही एसीच्या बाहेर राहतो झोपडपट्टीवर. एसीत कशी येऊ बाई? अहो तसं नाही हो बाई, म्हणजे तुम्ही एसटी मध्ये येता. एसटी मध्ये नाही मला एसटीत मळमळ होती म्हणून मी टमटमला जात असते. अहो बाई तुला एसटी कळना, एसटी कळना, बीपीएल कळना. किती 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 अडाणी राहिली बरं बाई तू. हो जरा तोंड सांभाळून बोला. पहा बाई आता मला अडाणी म्हणते. हो 7-8 टक्क्याची माय झाली मी मला अडाणी म्हणते. वा रे
म्हणजे जास्त लेकर झालं म्हणजे माणूस जास्त शहाण होतं ना बाई. आणि मग अहो तसं नाही बाई, तुम्हाला तरी 2 वर्ष मिळून एक लेकरू होत असेल. हो इकडे गावात गल्लीत कुत्रीला दरवर्षी रंग बदलून 7-8 पिल्ले होते. मग तिला काय बचत गटाची चेअरमन करते का काय? अहो बाई, लेकर व्हायला अक्कल लागत नाही. झालेल्या लेकरांचा संगोपन कसा करावा, त्यांच्यावर संस्कार कसे टाकावे, त्याला काय बनवायचं, याच्यासाठी संस्काराची आणि शिक्षणाची गरज आहे. हा आता आमच्या आई बापाने आम्हाला शिकवलं नाही ना, मग आता शिकावं. आता कधी शिकाव? अहो साखर शाळा आहे, वीटभट्टी शाळा आहे, वस्ती शाळा आहे, प्रौढ शिक्षण आहे. तुमच्या सारख्याने रात्रीच्या शाळेला जावं. हा मला सांगायला लागला रात्रीच्या शाळेला जावा. आता तुम्ही सांगा भाऊ, दिसभर मजुरीला जावा, सांच्याला घरी यावा, खावा प्यावा, हे म्हणते तसं शाळेला जावा, आणि मग मी जावा का मला शाळेला जावा. निजणार लय जोर दिसतो बाई तुझा. अहो ती बाई शाळा रात्रभर नसते, मग? 1 घंटाभर असते फक्त. फक्त 1 घंटा? हो. आणि 1 घंटे गेल्यावर मला लिहिता वाचता येईल होय. आता हे लहान मुलं इंग्रजी शाळेत जातात ना बाई, किती पडपड 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 इंग्रजी बोलतात. हो तुम्ही म्हणले म्हणून माझ्या ध्यानात काय? आलं. मला दिवशी माझी बहीण आली होती औरंगाबादहून. कोणत्या भाषेत? औरंगाबादहून. अहो औरंगाबाद म्हणतात बाई त्याला. हो तिथूनच. हा. तर तिथं ते लहान पिंट्या नाही का, त्या पिंट्यामध्ये जाई माईला मम्मी बापाला पप्पा, माईला मम्मी बापाला पप्पा, माईला मम्मी बापाला पप्पा. तर ते मला म्हणे आमटी मला रुपाजी, आमटी मला रुपाजी, आमटी आमटी आमटीच म्हणे जाई माई मला. हो तुला आमटी म्हणायचा. हो. बरं झालं बाई तुला तेव्हा भात बी नाही मारला, काढून खाल्ला असता त्यानं. अहो बाई, तुला तो आमटी नसेल म्हणाला, मग तुम्हाला म्हणाला असेल आंटी. हा असंच काहीतरी म्हणलं बा. हा, तुम्हाला म्हणायचं आंटी. हा. आणि तुझ्या नवऱ्याला आंटी ना. अहो बाई, मी तुम्हाला सांगत होतो अनुसूचित जाती समाजाबद्दल, म्हणजे तुम्ही डायरेक्ट रेषे खाली येत आहे. हा मग असं दलिंदर म्हणा सरळ सरळ. बरं. दलिंदर तर आम्ही सगळे आहे. मग कोण कोण? गडीवरले आबा आहे, ट्रॅक्टरवाल्याची जाय, माडीवरले अण्णा आहे, आमचा अर्धा गाव दलिंदर आहे लगे. म्हणजे वेगवेगळे आम्ही ट्रॅक्टरवाल्याजीचा अख्खं गाव तुमचं दलिंदर आहे. मग यांना जर योजना जातात तर गरीबापर्यंत कशा पोहोचतील? मी म्हणतो बाई, आहे त्या घरामध्ये राह ना. अहो त्या घरात मी राहिले असते ना. आणि मग मी घडलं त्या कुठं? देवाला देव घर नाही, मला दाता नको बाई, नवरा नको बाई, मला दाता नको बाई. नवरा नको बाई, मला दाता नको बाई, नवरा नको बाई, मला दाता नको बाई. अहो बाई, संसार दुःखामुळे चौकडून इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. संसार म्हटले की भांड्याला भांडं लागणारच, कमी जास्त होणारच. याच्यासाठी स्त्री पुरुषाचं एकचित्त, तेथे लक्ष्मी नांदे नवनीत. स्त्री पुरुषाचा विळा भोपळा, तेथे लक्ष्मी करी कंटाळा. आहे त्या घरामध्ये राहायला बाई. हो भाऊ तुम्ही बोलले ना, आता माझ्या सगळं ध्यानात आलं. तुम्ही असं भडकन बोलले तर खडकन डोळे उघडले माझे लगे. एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले, सद्गुरुला शरण गेले. पण आता नवऱ्यासंग भांडशील का? आता एकदा तर नवऱ्यासोबत भांडायचे नाही. पण मला तुझा भरोसा नाही. मग काय करू बाई? मला असं वाटतं बाई, तू एकदा तुझ्या नवऱ्याचं नाव घे, मग आम्हाला खात्री वाटेल की तू घरी जाऊन भांडणार नाही. आता कशाला जुनं काढता बरं भाऊ? नाही, एकदा घेच बाई नवऱ्याचं नाव. घेऊ का? हो घे घे घे. बरं घेते. खनखन पुतळी मन मन माती. झालं का लगे? अजून सुरूच नाही झालं. असं असं असं. खनखन पुतळी मन मन माती, पुरुष खंदार या राती, त्यात निघाला माणिक मोती, राजन दिलं राणीच्या हाती, राणी ठेवलं पलंगाच्या गाती. अंग्रेज लोक भरतात कुठे गेले, आंघोळीला गेली, जेवढ त्याला लाज वाटती मला. नवरा कशाला गेला पान खान खायला, दागदागिने द्यायला, कांडून कोंडून पंचमी केली, कांडता कांडता लागला डोळा लगेच आला. पळा पळाची कुर्ते, गोंडे गणवाले, वाकड सुंडे, घनचवतीचे मोदक लाडू. लक्ष्मीला जीव वाढू, लक्ष्मीची बाळो घाटी लगेच आली. पित्तरपाडीचे नेसते, दाळ घाटाला घालते, माळ घाटात बसते, घटी शिलंगणाने केली, दाटी शिलंगणाचं घेते सोनं. दिवाळीचं केलं येणं, दिवाळीचे लावते पणती, सण आली नेमती सळीचा करते, नागदिवा संक्रांतीने केला दावा, संक्रांतीचे घेते सुवळ, पुन्हा आली दुधात पुन्हाची दिंडी कणिक, शिमगाला आणि शिमगेश खेळते, रंग पाडवा झाला, दंग पाहिजे काढते, सोजी आतलीचं काढते. करा सांगते तुम्हाला जोडून करा, एक झालं की ऑपरेशन करा. छान. एका